ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कथा गोपद्माची. स्वर्गलोकात इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या होत्या. देवलोकात आनंद होता. ताशे चौघडे वाजत आहेत, रंभा मेणका नाचत आहेत. असे आनंदमय वातावरण असताना एकाएकी तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेगा फुटल्या. असे झाल्यावर देवराज इंद्राची आज्ञा झाली. का रे हाकारा, पिटारे डोंगारा. गावात कोणी वाणवशा वाचून असेल तर त्याच्या पाठीचा 3 बोटे कंकार काढा. तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन लावा, कीर्तन सुरू करा, रंभा मेणका नाश्ता करा. अशी आज्ञा ऐकल्यावर कृष्णदेव मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा घेतला नसेल. ते उठले. तडक तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिने काही वाणवसा केला नव्हता. तेव्हा कृष्णदेवांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे, आखाडा दशमीपासून 3 गोपद्मे देवाच्या द्वारी काढावीत. तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी, पिंपळाच्या पारी, तळ्याच्या पारी, गायीच्या गोठ्यात काढून त्याची पूजा करावी. हा वसा कार्तिक दशमीस पूर्ण करावा. त्याप्रमाणे 5 वर्षाचा नेम करावा. उद्यापनाच्या वेळी कुमारिकांना जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशांचं उद्यापन करावं. वर्षाचा पंचवार्षिक सांगून कृष्णदेव आपल्या सभास्थानी येऊन बसले. सुभद्रेनं ताबडतोब सांगितल्याप्रमाणे केलं. पुढे सभेत कळलं की सुभद्रा वानवशाशिवाय आहे. असं समजल्यावर स्वर्गाचे दूत तिकडे जाऊन पाहतात तो काय, तिनं वसा वसवला होता. पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीन वानवशाशिवाय दिसली. ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोके करून निजलेली होती. तेव्हा दूतांनी तिच्या पाठीचा कंकार काढून नेला. देवसभा पुन्हा सुरू केली. तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजवत्या गेल्या, रंभा मेणका नाचू लागल्या. वानवशानं पृथ्वीवर पुण्य निर्माण होते व स्वर्गलोकात आनंद असतो. जसं या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो. ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. ओम नमः शिवाय आणि कमेंट करायला विसरू नका.